भाजपा करत आहे खोटा प्रचार। कर्नाटकात सर्व योजना नियमित चालू आहेत। नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। कर्नाटकाचे मुख्यमंत्री माननीय सिद्धरामय्या यांनी रवींद्र चव्हाण व हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर दोघेही बहुमताने निवडून येतील असे त्यांच्या पाठीवर हात ठेवून निसंदिग्ध ग्वाही दिली आहे। आजच्या सभेत माननीय मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी लोकसभेचे उमेदवार रवींद्र चव्हाण व विधानसभेचे हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचा प्रचार करताना महायुती सरकारवर सडकून टीका केली आहे। काँग्रेस शासित हिमाचल प्रदेश, तेलंगणा व कर्नाटकात गृहलक्ष्मी योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी, महिलांना मोफत बस प्रवास इत्यादी योजना नियमित चालू असून विलक्षण लोकप्रिय आहेत, परंतु भाजपा या सर्व योजना बंद आहेत असा खोटा प्रचार करीत असल्याचे सांगून उलट केंद्र राज्य शासनाच्या हक्काचा जीएसटी परत न करता अडवणूक करून सरकारची गळचेपी करीत आहेत। महाराष्ट्र हे देशातली नंबर 1 टॅक्स कलेक्शन केंद्राला सुमारे 8.20 लाख कोटी करून देते, तर केंद्र फक्त 1.30 लाख म्हणजे रुपयातले 15 पैसेच परत देते। तशीच परिस्थिती कर्नाटकाचीही आहे। हे महायुती जनतेच्या लोकप्रियतेतून निवडले गेले नसून षडयंत्राद्वारे निर्मित आहे। आमदारांना 50-50 कोटी देऊन फोडून गद्दाराच्या मदतीने बनवलेले आहे। भाजपा ही बंडलबाज जनता पार्टी असल्याचे सांगून हे आता बरखास्त करण्याची वेळ आली असून 20 तारखेला लोकसभेला रवींद्र चव्हाण व विधानसभेला हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांना बहुमताने निवडून द्या। मी तुम्हाला काँग्रेसचा 5 सूत्री कार्यक्रम सत्तेवर आल्याबरोबर कार्यान्वित करण्याची हमी देतो। राज्यात महाविकास आघाडीचीच सत्ता येणाराची खात्री देऊन सिद्धरामय्यांनी लोकांचे आभार मानले। तत्पूर्वी तेलंगणाचे पाटबंधारे माननीय मंत्री उत्तम कुमार रेड्डी यांनी रखडलेला आंतरराज्य लेंडी प्रकल्प पूर्ण करून हा प्रश्न सोडवण्याची हमी दिली। कर्नाटकाचे उद्योग मंत्री एम.बी. पाटील यांनीही मतदारांना काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन केले। तेलंगणाचे खासदार ही उपस्थित होते। यशपाल भिंगे यांचे जबरदस्त भाषण झाले। उपस्थितांना त्यांनी आक्रमक आणि मार्मिकपणे खुमासदार शैलीत भाजपा सरकारचे वाभाडे काढले व त्यांच्या प्रतिगामी धोरणावर सडकून टीका केली। त्यांच्या ओमाग वक्तव्यामुळे उपस्थित हजारोंचा जनसमुदाय मंत्रमुग्ध झाला होता। नक्कीच त्यांच्या भाषणामुळे जनता प्रभावित झाली व हे शेतकरी विरोधी सरकार पाडण्याचा निर्धार करतील। लोकसभेचे उमेदवार रवींद्र पाटील व विधानसभेचे हनुमंतराव पाटील यांनीही त्यांना निवडून देण्याचे मतदारांना भावनिक आवाहन केले व प्रामाणिकपणे सेवा करण्याची व प्रश्न सोडवण्याची सिद्धरामय्या साहेबांच्या साक्षीने ग्वाही दिली। बाबूराव देबडवार, राजेंद्र देशपांडे, शिवाजी जाधव, चंद्रकांत घाटे, शिवलिंगराव पाटील, संभाजी पाटील उंद्रीकर, आकाश कांबळे, राजू पाटील, रावणगावकर, बालचंद्र नाईक, कल्पनाताई डोंगळीकर, निळकंठ ताकबीडकर व प्रमुख वक्त्यांनी समायोजित भाषणे झाली। सभेस 15 ते 20 हजार जनसमुदाय उपस्थित होता। सूत्रसंचालन प्रवक्ते दिलीप कोडगिरे व अण्णासाहेब जाहिरे यांनी केले। आभार प्रदर्शन रामेश्वर इंगोलिके यांनी केले। सभेचे नियोजन माननीय दिलीपराव पाटील बेटमोगरेकरांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष हनुमंतराव नारळीकर व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले। आजच्या सभेमुळे रवींद्र चव्हाण आणि हनुमंतराव पाटील यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली। सभेनंतर जनमतात सकारात्मक चर्चा होताना आढळून येत होती। एकंदरीत आजच्या सभेचा चांगलाच परिणाम होत आहे। नांदेड लोकसभेचे अधिकृत उमेदवार रवींद्र वसंत चव्हाण, मुखेड विधानसभेचे उमेदवार हनुमंतराव पाटील आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले तेलंगणाचे इरिगेशन मिनिस्टर रेड्डी साहेब, तेलंगणाचे खासदार आणि कर्नाटकाचे मंत्री उद्योग मंत्री आदरणीय एम.बी. पाटील साहेब व व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो आणि सर्व प्रसिद्धी माध्यमाच्या सर्व मित्रांनो, ಈ ತಿಂಗಳು 20ನೇ ತಾರೀಕು ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ವಿಧಾನಸಭೆಗೆ ಚುನಾವಣೆ ನಡೀತಾ ಇದೆ। ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾಂದೇಡ್ ಲೋಕಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಉಪಚುನಾವಣೆನೂ ಕೂಡ ನಡೀತಾ ಇದೆ। येत्या 20 तारखेला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे आणि त्याचबरोबर नांदेडचं बाय इलेक्शन या पोटनिवडणूक सुद्धा खासदारकीची या ठिकाणी होत आहे। ನಾಂದೇಡ್ ಲೋಕಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ 6 ತಿಂಗಳ ಹಿಂದೆ ವಸಂತರಾವ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಲೋಕಸಭೆಗೆ ಆಯ್ಕೆಯಾಗಿದ್ದರು। 6 महिन्याच्या पूर्वी नांदेड लोकसभा मतदारसंघातून रवींद्रचे वडील
वसंतराव चव्हाण हे या विभागातून निवडून आलेले होते. ಅವರ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಈಗ ಈ ವಿಧಾನಸಭಾ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲೇ ಲೋಕಸಭೆಗೂ ಚುನಾವಣೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ಅದರ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾಗಿ रवींद्र चव्हाण ಅವರು स्पर्धे ಮಾಡಿದ್ದಾರೆ. विधानसभेबरोबर ही पोटनिवडणूक होत आहे. यासाठी वसंतरावांचे चिरंजीव रवींद्र वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. हे निवडणूक लढवत आहे. ನೀವು ಎರಡು ವೋಟ್ಗಳನ್ನ ಚಲಾಯಿಸಬೇಕು. ಒಂದು ಲೋಕಸಭೆಗೆ, ಇನ್ನೊಂದು ವಿಧಾನಸಭೆಗೆ. आपल्याला ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಜನರ ಆರ್ಥಿಕ ಮತ್ತು ಸಾಮಾಜಿಕ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾರೆ. एका बाजूला गॅरंटी योजना जाहीर करतात आणि दुसऱ्या बाजूला विरोधी म्हणजे गॅरंटी योजना अंमलात आल्यानंतर विकास खुंटतो. विकास केला जाणार नाही गॅरंटी योजनामुळे, त्यामुळे देशाची आणि राज्याची विकास होणार नाही असं दुत्तुंड्या सापाप्रमाणे एकदा एक बोलायचं त्याच जिभेनं दुसरं बोलायचं असं खोटं आणि हरामखोर सरकार कुठलं असेल तर ते बीजेपी सरकार आहे. ಇಂಥ ಗೊಂದಲದ ಹೇಳಿಕೆಗಳನ್ನು ಕೊಡೋದ್ರ ಮೂಲಕ ಈ ದೇಶದ ಜನರನ್ನ ದಾರಿ ತಪ್ಪಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಮಾಡ್ತಾರೆ. अशा प्रकारचे अत्यंत संशयास्पद विधान सातत्याने करतात. हे करत असताना जनतेमध्ये गोंधळ निर्माण व्हावा आणि त्यांची जी विकासात्मक दिशा बदलावी आणि गोंधळामध्ये जनता असावी अशा प्रकारचं वक्तव्य सातत्याने नरेंद्र मोदी करत असतात. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ನಾವು 136 ಸ್ಥಾನಗಳನ್ನು ಗೆದ್ದು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದು कर्नाटकामध्ये 136 आमदार निवडून पूर्णपणाचं बहुमत कर्नाटकाच्या जनतेनं काँग्रेसला दिलेलं आहे आणि नेते आदरणीय सिद्धरामय्या साहेब आहेत. ಮೇ 2023 ಮೇ 20 2023 ನಾವು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದದ್ದು. ನಾವು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದ ಕೇವಲ 6 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಜಾರಿ ಮಾಡಿದ್ರು. 20 मे 2023 रोजी सत्ता करण्यासाठी काँग्रेस सरकार सत्तेवर आलं आणि सत्तेवर आल्यानंतर केवळ 7 महिन्यामध्ये पहिल्या कॅबिनेट मीटिंग मध्ये डिसिजन घेऊन 6 महिन्यामध्ये या 5 गॅरंटी ज्या गरिबांच्या भाग्योदयासाठी होते ते सर्व गॅरंटी इम्प्लिमेंट अंमलात आणण्याचं काम सिद्धरामय्या साहेबांच्या सरकारनं केलेलं आहे. ತೆಲಂಗಾಣ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಚುನಾವಣಾ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ರು, ಅವರು ಕೂಡ ಜಾರಿ ಮಾಡಿದ್ರು. तेलंगणा राज्यामध्ये सुद्धा निवडणुकीपूर्वी गॅरंटी घोषणा केलेली होती काँग्रेस पक्षानं. सत्ता काँग्रेसची आल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा सगळ्या योजना अंमलात आलेल्या आहेत. ಹಿಮಾಚಲ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ರು, ಅಲ್ಲೂ ಕೂಡ ಜಾರಿ ಮಾಡಿದ್ರು. हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा निवडणूकपूर्वी जाहीर केलेल्या या गॅरंटी योजना आज पूर्ण प्रमाणात त्या ठिकाणी अंमलात आहेत. ಹಿಮಾಚಲ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಾಗಲಿ, ತೆಲಂಗಾಣ ರಾಜ್ಯದಲ್ಲಾಗಲಿ, ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಾಗಲಿ ಯಾವ ರಾಜ್ಯಗಳು ಕೂಡ ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ದಿವಾಳಿಯಾಗಿಲ್ಲ. हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा या गॅरंटी योजना गरिबांसाठी लागू केल्यामुळे कुठल्याही राज्याची दिवाळखोरी निघालेली नाही. उलट विकासात्मक धोरणासहित या गॅरंटी योजनेचा अंमलबजावणी चालू आहे. ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ನಾವು ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ದಿವಾಳಿಯಾಗಿಲ್ಲ. ಈ ಎಲ್ಲ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳಿಗೆ 56,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳನ್ನ ಖರ್ಚು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ದಿವಾಳಿಯಾಗಿಲ್ಲ. या गॅरंटी कर्नाटकामध्ये गॅरंटी अंमलात आणल्यानंतर कुठलीही दिवाळखोरी निघाली नाही. 56,000 कोटी रुपये त्याच्यासाठी बजेटमध्ये तरतूद करून ठेवली आणि ह्या योजना कधी बंद होणार नाहीत अशा पद्धतीचं काम काँग्रेस सरकारचं राज्यामध्ये आहे. ಕರ್ನಾಟಕದ ಬಜೆಟ್ನ ಗಾತ್ರ 3,71,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ. 3,71,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ. ಅದರಲ್ಲಿ 1,20,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳ
ಅನುದಾನವನ್ನ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟಲ್ ವರ್ಕ್ಸ್ಗೆ ಇಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಅಂತಕ್ಕಂಥದನ್ನ ತಮಗೆ ತಿಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. कर्नाटकातले बजेट 3,71,000 कोटी इतकं आहे. त्यापैकी 1,26,000 कोटी हे विकासासाठी म्हणून राखून ठेवलेला निधी आहे. ಆದ್ರಿಂದ ಕರ್ನಾಟಕದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಲಿ, ತೆಲಂಗಾಣದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಲಿ, ಹಿಮಾಚಲ ಪ್ರದೇಶದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಲಿ, ಯಾವ ರಾಜ್ಯದಲ್ಲೂ ಕೂಡ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸಗಳು ನಿಂತಿಲ್ಲ. त्यामुळे कर्नाटक असो, हिमाचल प्रदेश असो आणि तेलंगणा असो, या राज्यामध्ये कुठलेही विकासात्मक कामं थांबलेली नाहीत, ती कार्यरत आहेत. ಈಗ ಈ ವಿಧಾನಸಭಾ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಮಹಾ ವಿಕಾಸ್ ಅಘಾಡಿ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದೆ. या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी काही गॅरंटीची घोषणा आश्वासनं दिलेली आहेत. ನಮ್ಮ ನಾಯಕರಾದಂತ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು, ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ ಅವರು, ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆ ಅವರು, ಉದ್ಧವ್ ಠಾಕ್ರೆ ಅವರು, ಶರದ್ ಪವಾರ್ ಅವರು ಇವರೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಈ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. नम्मल्ले या देशाचे नेते आदरणीय राहुल गांधी, आदरणीय सोनिया गांधी, एआयसीसी अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब या सर्वांनी मिळून या गॅरंटी योजना जाहीर केलेल्या आहेत. ನನಗೆ ಸಂಪೂರ್ಣ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ, ಈ ಮೂರು ಪಕ್ಷಗಳು ಮಹಾ ವಿಕಾಸ್ ಅಘಾಡಿ ಇದು 100% ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದೇ ಬರುತ್ತದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ. मला पूर्ण विश्वास वाटतो की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी हे 100% सत्तेवर येईल आणि या गॅरंटी अनुಷ್ठान करेल. ಹನುಮಂತರಾವ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು 100% ವಿಧಾನಸಭಾ ಸದಸ್ಯರಾಗಿ ಗೆದ್ದೇ ಗೆಲ್ತಾರೆ. हनुमंतराव पाटील हे 100% आमदार होणार, यात शंका बाळगण्याचं कारण नाही. ರವೀಂದ್ರ ಚವ್ಹಾಣ್ ಅವರು ಲೋಕಸಭೆಗೆ 100% ಗೆದ್ದೇ ಗೆಲ್ತಾರೆ. रवींद्र चव्हाण हे 100% खासदार होणार आणि लोकसभेमध्ये प्रवेश करणार, यात तीळ मात्र शंका नाही. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಮಹಾ ವಿಕಾಸ್ ಅಘಾಡಿ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದ ಮೇಲೆ ಈ ಎಲ್ಲ ಗ್ಯಾರಂಟಿಗಳನ್ನು ಕೂಡ ಜಾರಿ ಮಾಡೇ ಮಾಡ್ತಾರೆ. ही संपूर्ण देशाला एक दिशा दर्शवणारी आणि फार मोठा फरक जाणवणारी आणि दिशादर्शक अशा प्रकारची निवडणूक आहे. आपण गांभीर्याने हे घेतलं पाहिजे. ಈಗ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಏಕನಾಥ್ ಶಿಂದೆ ಅವರು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ, ಅವರು ಜನರ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಪಡೆದು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದವರಲ್ಲ. आता असलेले महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जनता जनार्दनाच्या आशीर्वादामध्ये निवडून आलेले सरकार नाहीये आणि त्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झालेले नाही. ಹಿಂದೆ ಇದ್ದಂತ ಉದ್ಧವ್ ಠಾಕ್ರೆ ಅವರು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯಾಗಿದ್ದರು. ಕಾಂಗ್ರೆಸ್, ಎನ್ಸಿಪಿ, ಶಿವಸೇನೆ ಸೇರಿ ಸರ್ಕಾರವನ್ನು ರಚನೆ ಮಾಡಿದ್ರು. यापूर्वी उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते. एनसीपी, काँग्रेस आणि शिवसेना असं एकत्रित येऊन राज्यामध्ये सरकार स्थापन करण्यात आलेलं होतं. ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದವರು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಆಪರೇಷನ್ ಕಮಲವನ್ನ ಮಾಡಿ ಹಿಂಬಾಗಲಿನಿಂದ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಹಿಡಿತಕ್ಕಂಥ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡ್ತದೆ. भारतीय जनता पार्टी ही पाठीमागून बॅकडोर, पाठीमागून दरवाजाने येऊन आमदार खरेदी करून सरकार निर्माण करण्याचा घाट ह्या भाजप सरकारने रचला आहे. ಏಕನಾಥ್ ಶಿಂದೆ ಅವರು ಶಿವಸೇನೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದವರು, ಅವರನ್ನ ಶಿವಸೇನೆಯಿಂದ ಬೇರ್ಪಡಿಸಿ ಒಂದು ಗುಂಪನ್ನ ಶಿವಸೇನೆ ಗುಂಪನ್ನಾಗಿ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ಬೆಂಬಲವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಫಡ್ನವೀಸ್ ಅವರು ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯಾಗಿ
ಇವತ್ತು ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರವನ್ನು ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. एकनाथ शिंदे यांना मूळ शिवसेनेतून बाजूला केले, त्यांच्या गटाला खरेदी केले आणि त्यांना या राज्याचे मुख्यमंत्री करून फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. ಅನೇಕ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಅಧಿಕಾರಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವರು ಆಪರೇಷನ್ ಕಮಲವನ್ನ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮತ್ತೆ ಹಿಂಬಾಗಲಿನಿಂದ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಅನೇಕ ನಿದರ್ಶನಗಳಿದ್ದಾವೆ. भारतामध्ये भारतीय जनता पार्टी ही डायरेक्ट सत्तेवर न येता सत्ता पिपासू सत्तेसाठी मागच्या दरवाजाने सत्तेमध्ये आले आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲೂ ಕೂಡ 2 ಬಾರಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಮಾಡಿದ್ರು. ಒಮ್ಮೆಯೂ ಕೂಡ ಜನರ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಪಡೆದು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದಿರಲಿಲ್ಲ. कर्नाटकात सुद्धा 2 वेळा भाजप सत्तेत आले, परंतु पूर्ण प्रमाणाचा जनतेचा आशीर्वाद त्यांना मिळाला नाही. असे ऑपरेशन कमळ करूनच ते सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला. 2008ರಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆದಾಗ ಆಪರೇಷನ್ ಕಮಲ ಮಾಡಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆದರು. 2008 मध्ये येडियुरप्पा यांनी ऑपरेशन कमळ करूनच राज्याची सत्ता आणि सत्तेमध्ये मुख्यमंत्री म्हणून झाले. 2019ರಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆದರು. 2008ರಲ್ಲಿ 110 ಸ್ಥಾನಗಳನ್ನು ಗೆದ್ದಿದ್ರು. 2018ರಲ್ಲಿ ಅವರು ಗೆದ್ದಿದ್ದು 104 ಸ್ಥಾನಗಳು. ಒಂದು ಸರ್ಕಾರ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸರಳ ಬಹುಮತ ಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ 113 ಸ್ಥಾನಗಳು. 2 ಬಾರಿನೂ ಕೂಡ ಆಪರೇಷನ್ ಕಮಲ ಮಾಡಿ ಹಿಂಬಾಗಲಿನಿಂದ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದರು. 2 वेळा कर्नाटकामध्ये पूर्ण प्रमाणाचं बहुमत बीजेपीला कधीही मिळालं नाही. अशा प्रकारे सत्ता पालट करण्यासाठी आमदार फोडले आणि कमळ ऑपरेशन करून ते सत्तामध्ये येऊन या राज्याचे मुख्यमंत्री झाले. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದ ವಿರುದ್ಧ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ನಾ ಕಾವುಂಗ ನಾ ಖಾನೆ ಧೂಂಗ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. नरेंद्र मोदी हे कायमपणे भ्रष्टाचाराबद्दल बोलतात. मी स्वतः खाणार नाही आणि दुसऱ्यांना खाऊ देणार नाही असं वक्तव्य त्यांचं कायमचं असतं. ಹಾಗಾದ್ರೆ ಆಪರೇಷನ್ ಕಮಲ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ದುಡ್ಡು ಎಲ್ಲಿಂದ ಬಂತು? मागच्या दरवाजाने ಕೋಟ್ಯಾಂತರ ರೂಪಾಯಿಯನ್ನು ಖರ್ಚು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಒಮ್ಮೆ 2008ರಲ್ಲಿ 8 ಜನ ಎಂಎಲ್ಎಗಳಿಗೆ ಆಪರೇಷನ್ ಕಮಲ ಮಾಡಿ ಕೊಂಡ್ಕೊಂಡ್ರು. ಕೋಟ್ಯಾಂತರ ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ಮಾಡಿದ್ರು. 2019ರಲ್ಲಿ 17 ಜನ ಎಂಎಲ್ಎಗಳನ್ನು ಕೊಂಡ್ಕೊಂಡ್ರು. ಕೋಟ್ಯಾಂತರ ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ಮಾಡಿದ್ರು. ಈ ಕೋಟ್ಯಾಂತರ ರೂಪಾಯಿ ಬಿಜೆಪಿಗೆ ಎಲ್ಲಿಂದ ಬಂತು? ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದ ಹಣ ಅಲ್ವೇ? राज्यामध्ये 2008 मध्ये 8 आमदार आणि 2019 मध्ये 17 आमदार खरेदी केले. आमदार खरेदी करण्यासाठी 40-40, 50-50 कोटी रुपये त्यांना देण्यात आले. हा पैसा कुठून आला? हा बीजेपी सरकारच्या भ्रष्टाचारातून आलेला पैसा आणि त्या पैशामुळे आमदारांना खरेदी केले. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರಿಗೆ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ನೈತಿಕತೆ ಉಳಿದಿಲ್ಲ. नरेंद्र मोदी यांना भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ನಮ್ಮ ಗ್ಯಾರಂಟಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಬಹಳ ಲೇವಡಿ ಮಾಡಿ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ನಾವು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದಾಗ ಇದೇ ರಾಜಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ಹೇಳಿದ್ರು, ಈ 5 ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಜಾರಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ದೇಶದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕುಂಠಿತ ಆಗ್ತದೆ, ಒಂದು ವೇಳೆ ಜಾರಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ದಿವಾಳಿ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. कर्नाटकातील 5 गॅरंटी जे सिद्धरामय्या सरकारने जाहीर केलेलं होतं त्याच्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी अत्यंत खालच्या दर्जाचं वक्तव्य राजस्थानमध्ये केले. हे 5 गॅरंटी गरिबांच्यासाठी जी अंमलात आणलेल्या आहेत
हे जर केलं तर राज्य दिवाळखोरी निघेल आणि राज्याचा खजिना संपूर्ण नाहीसा होईल आणि हे इम्प्लिमेंट करणं अंमलात महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र उपसंपादक गुलाब शेख. अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.